नमस्कार. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. पाहूयात काही विशेष घडामोडी. बदलापूर शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर आता महापालिकेनं मुदतबाह्य होर्डिंग्सवर सुद्धा कारवाई सुरू केली आहे. कल्याण कर्जत महामार्गावर असलेली मोठाली जी होर्डिंग्स आहेत ही पालिकेच्या माध्यमातून काढण्यात येत आहेत. अनधिकृतपणे बॅनरबाजी करणाऱ्यांना आता चाप बसवण्यासाठी महापालिकेनं हा प्रयत्न सुरू केलाय. महापालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आली असून पुढील 2 ते 3 महिने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही कारवाई होणार आहे. धुळे तालुका पोलिसांनी चोरीच्या घटनेचा छडा लावण्यास यश मिळवलेलं आहे. 23 फेब्रुवारी रोजी शिरूड येथील शेतकरी सुजित दीपक पाटील यांच्या पाणी पुरवठा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांनी विशेष परिश्रम घेत संशयित आरोपी सुनील भगवान भोईर याला ताब्यात घेत त्याची कबुली सुद्धा मिळवली आहे. या आरोपीने सांगितलं की तो चोरी केलेल्या ज्या मोटारी आहेत या 44 वर्षीय दिगंबर शेणबळू चव्हाण याला विकल्या होत्या. पोलिसांनी चव्हाण यालाही ताब्यात घेऊन त्याच्याकडून या 4 मोटारी हस्तगत केल्यात. या कारवाईमध्ये एकूण 5 मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत, ज्यांची किंमत जवळपास 44,500 रुपये इतकी आहे. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे, ज्यामुळे स्थानिक समुदायात पोलिसांवरील विश्वास वाढलेला आहे. आता नागरिकांना निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर त्यांना केरळला जाण्याची आवश्यकता नाहीये, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बचत गटांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि देशातील पहिला हाऊस बोट प्रकल्प सुरू करण्यात आलाय. या प्रकल्पाअंतर्गत 5 हाऊस बोट्स उपलब्ध असतील आणि सध्या रत्नागिरीच्या राई बंदरामध्ये एक बोट कार्यरत सुद्धा आहे. हाऊस बोट मध्ये लक्झरी रूम्स असून पर्यटकांना खाड्यांमधून निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे. इथे स्थानिक खाद्य संस्कृतीची चवही चाखता येईल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं हा महत्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात येतोय. आता पर्यटकांना केरळच्या हाऊस बोट अनुभवासाठी दूर जाण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्या रत्नागिरीत हा अनुभव त्यांना मिळवता येणार आहे. या प्रकल्पाला आगामी काळात चांगली पसंती मिळेल असा विश्वास स्थानिक अधिकारी आणि बचत गटांनी व्यक्त केलाय. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का? प्रेम समस्या, नोकरीतील अडचणी, व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण. मग या सर्व समस्यांवर एकच उपाय, श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र. आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे PhD तज्ञ, लाल खिताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार. एकूण 7,000 संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर. 18 मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा. तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे. तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा. तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग. तेव्हा आजच संपर्क साधा. ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री PhD तज्ञ यांना 7420843709 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या या बातमीपत्रात मनापासून स्वागत. राज्य शासनाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना अपंग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तालुका पातळीवर कार्यालय निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार डहाणू आणि जव्हार उपजिल्हा रुग्णालयामध्ये अपंग प्रमाणपत्र वितरण कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना पालघरच्या कार्यालयात जाण्याच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि जव्हार भागातून नागरिकांना हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पालघर जाण्याची आवश्यकता असायची. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. यावेळेस बऱ्याचदा अधिकारी सुद्धा उपलब्ध नसणं किंवा मग वेळेवर वाहन उपलब्ध न होणं. सद्यस्थितीत डहाणू आणि जव्हार या ठिकाणी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हे प्रमाणपत्र वितरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली असून येत्या 15 दिवसात हे कार्यालय सुरू होईल. महिन्यातून 2 वेळा म्हणजे मंगळवारी आणि शुक्रवारी इथे प्रमाणपत्र वितरण केले जाईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE यानं आता महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. आता 10वी बोर्डाची परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार आहे. नवीन धोरण 2026-27 हे शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. यामध्ये पहिली परीक्षा 17 फेब्रुवारी
ते 6 मार्च दरम्यान आणि दुसरी परीक्षा 5 मे ते 20 मे दरम्यान होणार आहे. या निर्णयाला अंतिम मंजुरी देखील देण्यात आली आहे. नवीन पद्धतीत 2 वेळा परीक्षा घेण्यात येणार असून दोन्ही वेळेस परीक्षा सध्याच्या पूर्ण अभ्यासक्रमावर घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षेतून सर्वोत्तम गुण मिळवण्याचा पर्याय मिळणार आहे. कोणताही विद्यार्थी जर त्याच्या पहिल्या परीक्षेच्या गुणांवर समाधानी नसेल तर दुसऱ्या परीक्षेत तोच विषय तो पुन्हा घेऊ शकतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र एकसारखीच राहतील. तसेच प्रत्येक परीक्षा ही पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण एकत्र केले जातील. या निर्णयामागील कारणांवर शैक्षणिक तज्ज्ञ महेंद्र कोले यांनी आपल्या पूर्ण या माहितीमध्ये सांगितलेलं आहे की 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मूल्यमापन पद्धतीत बदल केले गेले. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहे. हे निर्णय सर्वांसाठी फायदेशीर ठरतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास सुद्धा मिळेल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा वेळोवेळी घेता येईल. यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेचा अधिक लाभ सुद्धा होणार आहे असं म्हणलं आहे. आजच्या या बातमीपत्रात इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या.